नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 7वीमध्ये इतिहासाचा जो दुसरा पाठ आहे शिवपूर्वकालीन भारत त्याच्याविषयी माहिती मिळवूया. तर विद्यार्थी मित्रांनो, शिवपूर्वकालीन भारत म्हणजे काय? तर शिवाजी महाराज जे होते तर शिवाजी महाराजांच्या अगोदरचा काळ म्हणजे पूर्वीचा भारत म्हणजे शिवपूर्वकालीन भारत. आपल्या भारतामध्ये त्यांच्या अगोदर पण अनेक राजे महाराज येऊन गेले. आपण त्यांच्याविषयी आता सविस्तर माहिती मिळवूया. तर शिवपूर्वकालीन भारतामध्ये सर्वप्रथम राजा राजगोपाल जे होते यांचे साम्राज्य उत्तर भारतामध्ये बंगाल या प्रांतामध्ये होतं. ते राजा राजगोपाल त्यांच्याविषयी माहिती आपण मिळवूया. तर ते पाल घराण्याचा पहिला राजा होता आणि ते परंपरागत जे होते ते जमीनदार होते, राजपूत घराण्याचे जमीनदार होते. राजा राजगोपाल प्रथम राजा होता. त्याच्यानंतर धर्मपाल, देवपाल आणि महिपाल असे राजे जे पाल घराण्यामध्ये होऊन गेलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, पाल घराण्याचे विषयी जी माहिती होती त्याच्यानंतर आपण पुढे माहिती मिळवूया गुर्जर प्रतिहार घराण्याविषयी. गुर्जर प्रतिहार हा मध्य भारतामध्ये असलेला राजपुतांचा एक प्रभावी राजवंश होता. जो अगोदरचा राजा जो होता तो उत्तर भारतामध्ये, त्यानंतर मध्य भारतामध्ये गुर्जर प्रतिहार हे राजघराणे होते. तर गुर्जर प्रतिहार जे राजघराणे होते त्यांची राजधानी कनौज होती. त्यानंतर त्यांनी गुजरात, पश्चिम काठेवाड, आंध्र प्रदेश, विदर्भ, कलिंग यासारख्या प्रांतामध्ये पण त्यांनी स्वतःचे साम्राज्य स्थापले होते. स्वतःचे जे प्रभावी त्यांची जे राजपुतांची संपदा होती त्यांनी त्या ठिकाणी प्रस्थापित केलेली होती. तर गुर्जर प्रतिहार हा मध्य भारतामध्ये असलेला राजपुतांचा एक प्रभावी राजवंश होता. त्याच्यामध्ये आपण माहिती मिळवूया की त्याच्यामध्ये राजा हरिश्चंद्र जे होते ते त्यांनी राजस्थानमध्ये जोधपूर शहराला नगराला स्वतःची राजधानी बनवलेली होती. त्यानंतर राजा हरिश्चंद्रानंतर नागभट्ट एक यांनी मध्य प्रदेशमध्ये अवंती या शहराला राजधानी बनवली आणि त्याच्यानंतर मिहिर भोज, बघा आपण बघू शकतो त्यांची या चित्र दिलेले आहेत, राजा हरिश्चंद्र, नागभट्ट एक आणि मिहिर भोज. तर नागभट्ट एक जे होते ते प्रतिहार घराण्याचे स्वतंत्र राज्य त्यांनी स्थापन केले होते. जे पण शिवपूर्वकालीन भारतामध्ये प्रतिहार घराण्यामध्ये जे नागभट्ट एक होते त्यांनी एक स्वतंत्र राज्य स्थापन केले होते. त्याच्यानंतर मिहिर भोज जे होते ते या घराण्याचे एक कर्तबगार राजे होते, एक सर्वात महान राजे ते होते. तर अशा प्रकारे आपण या घराण्यामध्ये एकूण 3 राजाविषयी माहिती बघितली. राजा हरिश्चंद्र, नंतर नागभट्ट एक आणि त्यानंतर मिहिर भोज विषयी माहिती आपण मिळवली. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर आपण चौहान घराण्याविषयी माहिती मिळवूया. चौहान घराणे हे राजस्थानमध्ये त्यांनी स्वतःची सत्ता स्थापन केली होती. तर चौहान घराण्यामध्ये पृथ्वीराज चौहान हा एक पराक्रमी राजा होता, एक महान राजा होता, एक कर्तबगार राजा होता. पृथ्वीराज एक स्वतः चांगल्यापैकी सेनापती होता, परंतु त्यांच्या राजकारणी पुरुषाची नीतिकुशलता त्यांच्यामध्ये नव्हती. ते महान राजे होते पण त्यांच्यामध्ये राजकारणाविषयीची जी कुशलता जी असते त्यांच्यामध्ये पाहावयास मिळत नव्हती. परंतु त्यांनी पृथ्वीराज चौहान यांनी तराई येथे मोहम्मद घोरीचा पराभव केलेला होता. प्रथम युद्ध झाले मोहम्मद घोरी सोबत, तर त्यांनी त्यांचा पराभव केला होता. पण जे दुसरे युद्ध घडले त्याच्या सोबतच मोहम्मद घोरीविषयी, तेव्हा मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहान यांना युद्धामध्ये हरवले होते. तर अशा प्रकारे एक चौहान घराणे पण भारतामध्ये होऊन गेले की जे खूपच महान पराक्रमी घराणे म्हटले जाते. त्याच्यानंतर आपण जाऊ दक्षिण भारतामध्ये चोळ घराणे आपल्याला विषयी माहिती मिळूया. तर चोळ घराण्याचा पहिला राजा जो होता त्याचे नाव होते राजा राज पहिला आणि दुसरा राजा होता तो होता राजेंद्र पहिला. राजा राज पहिला जो होता तो दक्षिण भारतामध्ये चोर साम्राज्य एक महान कर्तबगार राज्यकर्ता होता. कर्तबगार म्हणजे तो चारी बाजूला सर्वीकडे युद्ध जिंकून आपल्या देशाची, आपल्या साम्राज्याची संपत्ती वाढवून पुढे जाणारा एक महान राजा म्हणजेच कर्तबगार राजा होता. त्याच्यानंतर राजेंद्र एक जो होता तो साम्राज्याचे धोरण स्वीकारले त्याने आणि त्यामुळे आग्नेय आशियापर्यंत आपल्या सीमा वाढल्या. आग्नेय एशिया म्हणजे हा इकडचा भाग, या साईडचा भाग जो असेल तो आग्नेय सीमा म्हटली जाते. त्यांनी आरमाराचा उपयोग करून मलेशिया, त्यांनी श्रीलंका, मालदीव या ठिकाणी पण त्यांनी मोठ्या प्रमाणावर साम्राज्य स्थापन केलेले होते. तर अशा प्रकारे चोर घराण्यामध्ये आपण बघितलं की राजा राज पहिला, राजेंद्र एक असे अनेक महाराजे, कर्तबगार महाराजे होऊन गेलेले आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण माहिती मिळवूया महाराष्ट्राविषयी. महाराष्ट्रामध्ये जे घराणे होते त्यांच्याविषयी. तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रकूट वंशाची राजसत्ता होती.
राष्ट्रकूट वंश, त्याच्यामध्ये गोविंद तिसरा हा एक महान राजा होऊन गेला, कर्तबगार राजा होता. त्याच्या वडिलांचे नाव होते ध्रुव राजा. तर अशा प्रकारे भारतामध्ये, त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्येही पण एक राष्ट्रकूट वंशाची राजसत्ता आपल्याला पाहावयास मिळते. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर भारतामध्ये शिलाहार ही 3 घराणी पाहावयास मिळतात. महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की राष्ट्रकूट वंशज होते. त्याच्यानंतर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये पण शिलाहार नावाची 3 घराणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये उदयास आलेली होती. कुठे कुठे होती आपण त्याची माहिती मिळूया. तर पहिले घराणे जे होते ते ठाणे आणि रायगड भागामध्ये होते, ज्याची राजधानी राजपुरी होती. त्याच्यानंतर दुसरे घराणे जे होते ते सातारा, सांगली या भागामध्ये, बेडगाव या भागामध्ये होते, त्याची राजधानी जी होती ती वहिवाड होती. आणि तिसरे घराणे जे होते ते रत्नागिरी, कोल्हापूर भागामध्ये होते, त्याची राजधानी जी होती ती खारेपाटण होती. अशा प्रकारे शिलाहार घराण्यांची 3 सत्ता एकाच वेळी एका राज्यामध्ये सत्ता करीत होती, राज्य करत होती. तर हे शिलाहार घराण्याविषयीची माहिती आपण मिळवली की ज्यांच्या सत्ता जी होती ती पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहावयास मिळते, उदयास आलेली होती. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये पूर्वकालीन भारतामध्ये आपण एक शेवटची सत्ता जी होती ती होती यादवांची सत्ता. महाराष्ट्रामध्ये ही सत्ता पाहायला मिळते शिवपूर्वकालीन भारतामध्ये. तर या वंशामध्ये एक महान राजा होऊन गेला, एक ऐतिहासिक राजा होऊन गेला, त्याचे नाव होते दृढप्रहार राजा. ते चित्र आपण त्या ठिकाणी बघू शकतो की तो एक यादव राजा होता. ती सत्ता महाराष्ट्रामध्ये होती आणि त्याचे नाव होते दृढप्रहार राजा. आपल्या महाराष्ट्रामध्ये यादवांचा काळ हा मराठी भाषा व साहित्य याचा सुवर्णकाळ म्हटला जातो. सुवर्णकाळ म्हणजे त्या काळामध्ये साहित्याची आणि भाषेची खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली होती, खूप मोठ्या प्रमाणात साहित्य सर्जन झाले होते, मराठी भाषेचा विकास झालेला होता, मोठ्या प्रमाणावर ग्रंथ निर्माण त्या काळामध्ये झालेले पाहावयास मिळते. महाराष्ट्रामध्ये याच काळामध्ये वारकरी संप्रदाय आणि महानुभाव संप्रदाय हे पण उदयास आलेले होते. अशा प्रकारे आपल्या भारतामध्ये आतापर्यंत आपण जी माहिती मिळवली होती या पाठामध्ये, तर पाल घराण्यापासून तर यादव घराण्यापर्यंत असे अनेक राजे महाराजे आपल्या भारतामध्ये होऊन गेले, महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. हा संपूर्ण शिवकालीन इतिहास आहे, शिवपूर्वकालीन इतिहास आहे. याच्यानंतर आपण जी माहिती मिळवूया त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर राजे जे असतील ते मुस्लिम शासक होते, बरोबर. आतापर्यंत आपण जी माहिती मिळवली, जे पण घराण्याची माहिती आपण जी मिळवली, शिलाहार घराणे, पाल घराणे, चौहान घराणे, चोळ वंशज, यादव घराणे, शिलाहार, तर ही संपूर्ण माहिती जी होती हे हिंदू राजाविषयीची होती, हिंदू राजे महाराजाविषयी. आता याच्यानंतर आपण जी माहिती मिळवूया विद्यार्थी मित्रांनो, ती माहिती जी असेल ती मुस्लिम शासकांविषयीची असेल. तो आपला पुढच्या भागामध्ये आपण त्याच्याशी माहिती मिळवूया.